सुरुंग या कविता संदर्भाच्या विषयी आपण माहिती पाहत होतो. सुरुंग या कवितेमधले विषय कसे आहेत कवितेचे हे आपण पाहिलं थोडक्यात. आता मला तुम्हाला सुरुंग या कविता संग्रहाचं स्वरूप विशेष कोणते आहेत त्याचा विचार आपणाला करायचा आहे. काय की दलित जाणीव, व्यथा, वेदना, संघर्ष हे मांडतानाच दलित कविता ही उज्ज्वल भविष्याचा आशावाद व्यक्त करते. म्हणून त्र्यंबक सपकाळे यांची जी कविता आहे ना, ती वैफल्यग्रस्त अशी गाणी न गाता आशावादी भूमिकेतून आपला भाव व्यक्त करते. ती अन्यायाचा प्रतिकार करते आणि त्याच वेळी ती आशावादाचं सूत्रही मांडताना आपणाला दिसते. ते असं म्हणतात की आता रडायचं तर त्यांच्यासाठी रड, जे जिवंत आहेत, जे जगणार आहेत, जे जळणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा आशावाद त्र्यंबक सपकाळे यांची कविता व्यक्त करते. खरं तर सामाजिक सांस्कृतिक उत्थानाची एक चळवळ या कवितेमधून व्यक्त होते. नवा अनुभव विश्व, सुखदुःख, आशा आकांक्षा, दुःख आहे, चीड आहे, संताप आहे, आशावाद आहे, अशा वेगवेगळ्या जाणीवातून ही कविता व्यक्त होताना दिसते. गावकुसाच्या बाहेर शतकानुशतके जगणारा वेदना विद्रोह करत जीवन जगतो आहे. तिथला तो माणूस गावकुसाबाहेरचा मुकाट्यानं जीवन जगतो आहे, हे सगळं सहन करतोय आणि हे त्याचं दुःख, त्याची वेदना ह्या सगळ्यांना वाचा फोडण्याचं काम त्र्यंबक सपकाळे यांची कविता करते. त्यामुळे आजपर्यंतच्या सगळ्या संकल्पनांना ती धक्का देते. रूढ संकल्पना ज्या आहेत ना, त्या सगळ्यांना ती धक्का देते, नवा विचार मांडते, नवी जाणीव निर्माण करून देते, नवा दृष्टिकोन देते. आणि बाबासाहेबांनी काय केलं की समाजामधल्या उपेक्षित घटकांच्या मध्ये एक जाणीव जागृती निर्माण केली. त्यांना संघटित करत संघर्ष करण्याची त्यांनी प्रेरणा दिली, शिक्षणाची जाणीव निर्माण करून दिली. आणि या सगळ्या प्रेरणेतून आलेल्या काव्य जाणीवा या त्र्यंबक सपकाळे यांच्या कवितेमध्ये. एका अर्थानं ही कविता समाज जीवनामध्ये बंड करते. त्यांची एक कविता आहे या कविता संग्रहामधली माणूस नावाची. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे का नाही, तो विचार माणसांच्या मनामनातील भावभावनावरील श्रद्धा जाणवणारा किंवा जागवणारा हा एक विचार आहे. माणसाला केंद्रस्थानी ठेवते ही कविता आणि त्या केंद्रस्थानी ठेवून त्या व्यक्तीमधला माणूस जागता आला पाहिजे किंवा त्याला जाग केलं पाहिजे, अशा विषयीची धारणा या कविता संग्रहाची आहे किंवा या कवीची आहे. संस्कृतीला हादरे देण्याचं सामर्थ्य बाबासाहेबांच्या दलित मुक्ती आंदोलनाच्या घटनांमध्ये आहे. आणि म्हणूनच कवी सुरुंग या कविता संग्रहामधल्या सुरुंग या कवितेत असा म्हणतो, महाडच्या चौदार तळ्याचं पाणी गावकुसाबाहेरील कोठारात पडले आणि सुरुंगाचा स्फोट झाला. बघा, सुरुंग पेरली जातात. इथं आम्हाला शेकडो हजारो वर्ष काळानुकाळ अन्याय अत्याचार याच्यामध्ये दडपल्या गेलं. मनुष्यविहीन असं जीवन आमच्या वाट्याला आणलं आणि म्हणून त्याचा स्फोट, त्या सुरुंगाचा, ते अन्याय अत्याचार या सगळं सहन करण्याचा स्फोट ती आज कविता बोलते. आणि म्हणून सुरुंग मधली ही जी कविता आहे ना, ही कविता केवळ वेदना व्यक्त करीत नाही,
तर वेदनेतून व्यक्त होणाऱ्या नव्या विचारधारा देते. समाजक्रांतीचा ती वेध घेते. अंगुलीमाला, कर्जमुक्ती, लोकशाहीचा फुलोरा, कोड, एकलव्य, दिवाना, आता रडायचं तर, प्रेषित, अशा अनेक ज्या कविता त्या कविता संग्रहामध्ये आहेत ना, या कवितांच्या मधून नवी जाणीव निर्माण होते, संघर्षाची दिशा दिली जाते. म्हणून त्यांची कविता हे केवळ शब्द नाहीत, स्वप्नरंजनही नाही, तर खऱ्या अर्थानं ही कविता आशयानुभव व्यक्त करताना नव्या जीवनाचा विचार देते. आणि म्हणून त्र्यंबक सपकाळे यांच्याकडे अनुभवाची खूप मोठी शिदोरी आहे. त्याचबरोबर सामाजिक वास्तवाची त्यांना जाणीव आहे. आणि ही अनुभवाची शिदोरी आणि सामाजिक वास्तवाची जाणीव या सगळ्या संवेदना घेऊन ही कविता जन्माला येते. त्यामुळे वेदनेतून साकारलेली कविता ही क्रांतीचा वेध घेते. मानवी जीवनाची जी सर्वसामान्यांच्या जगण्याची जी अस्मिता असते, ती अस्मिता देखील ती प्रकट करते. खरं तर त्र्यंबक सपकाळे यांच्या या कवितेचं वेगळेपण आणि सामर्थ्य जर आपण पाहायला गेलो ना, तर आपणाला कळेल. ते असं म्हणतात, तुझ्या आरेला मी कारे म्हटले तर ते तुला सहन होत नाही, तुझ्या डोळ्याला मी डोळा भिडविला तर तेही तुला बघवत नाही, तुझ्या मांडीला मांडी लावून बसलो तर तुला मळून येते. बघा, ही जी कविता आहे ना, किती शांतपणे आपला उद्रेक व्यक्त करते, किती शांतपणे आपला विचार मांडते. मी जर आरे म्हटलं, तू जर मला आर म्हटलंस तर मी तुला कारे म्हटले, कारण तुम्ही आम्हाला तुच्छतेनं बोलायचं ना, आम्ही जर तशाच भावनेनं बोललं तर तुम्हाला ते सहन होत नाही. तुम्ही डोळे वटारून बघता, तुम्ही आमच्या डोळ्याकडे रोखून बघता, आम्ही त्याच दृष्टीनं जर बघितलं तर तेही तुम्हाला बघवत नाही. म्हणजे टीट फॉरटॅट नाही जमत. जशाच तसं आम्ही वागलो तर तुम्हाला जमत नाही. आणि मांडीला मांडी लावून तर आम्हाला बसूच देत नाही, बसलं तर तुम्हाला मळून येतं म्हणे. म्हणजे हे बाबासाहेबांचे जे विचार आहेत किंवा गौतम बुद्धांची जी शांतीची बीज आहेत ना, ती सगळी बीज समाजाच्या विषण्णतेचं मार्मिक चित्रण या सगळ्या कवितांच्या मधून आपल्याला दिसतं पहा. आणि म्हणून ह्या कविता संग्रहाच्या संदर्भानं एक विशेष आपल्याला जाणवतं. या कविता संग्रहामधली काही आशय सूत्र आहेत कवितांची. कोणकोणते आशय आहेत, काय काय त्यांना मांडलेले त्यांनी या कविता संग्रहामधून, हे अतिशय महत्वाचं आहे पहा. पहिलं आशय सूत्र असं आहे की सर्वसामान्य माणसांचे जगणे हा अनुभव त्यांनी या कवितेमधून व्यक्त केलेला आहे. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्र्यंबक सपकाळे यांनी शिक्षण घेऊन मॅट्रिक झाल्यानंतर रेल्वेत नोकरी केली. त्यांना वेगवेगळे माणसांचे नमुने पाहण्यात आले आणि या सगळ्यांच्या मधून सर्वसामान्य माणसांचं जगणं काय असतं हे अनुभवण्याचं त्यांना हा जो सगळ्या माणसांचा जगण्याचा जो भाग आहे तो अनुभवाला आला आणि त्यांनी हाच अनुभव आपल्या कवितेमधून विलक्षण रीतीने मांडलेला आहे. रेल्वेत नोकरी करीत असताना काय होतं की सामाजिक धार्मिक चळवळीत त्यांनी सहभाग घेतला आणि त्यातून त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळाली. मी तुम्हाला मागेच सांगितलं की अस्मिता दर्श नावाच्या मासिकात त्यांनी 1967 साली माणूस नावाची ही पहिली कविता त्यांनी प्रकाशित केली. आणि या अस्मिता दर्शच्या माध्यमातूनच अस्मिता दर्श साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अनेक मान्यवर साहित्यिकांशी त्यांचा संपर्क येत गेला आणि त्यातूनही त्यांच्या लेखनाला दिशा मिळाली. म्हणून त्र्यंबक सपकाळे या कविते नागवा मी या कवितेत असं म्हणतात, नागडा आलो पण इथेही नागवला गेलो. समाज पुरुषाच्या अहंकाराने हे संस्कृती प्रिय देशा, माझा नागडेपणा तुला कधी झाकताच आला नाही. बघा, अशी परखड भावना कवी व्यक्त करतो. माणूस नागवा येतो, नागवा जातो असं म्हणतात.
पण असा जरी मी जन्माला नागडा म्हणून जन्माला जरी आलो तर मला माणूस म्हणून वस्त्र घालण्याचे, माणूस म्हणून जगण्याचे, माणूस म्हणून जगू देण्याचे जे हक्क आहेत ना, ते तुम्ही आमचे मारल्या गेले आणि आम्हाला नागवल्या गेलं. मला माझ्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ह्या स्वातंत्र्याच्या मूल्यांच्या आधाराने माणूस म्हणून माणुसकीचे हक्कही आम्हाला तुम्ही मिळू दिले नाहीत. आम्हाला नागवल्या गेलं. समाज नावाच्या म्हणजे या समाजातल्या अमुक असा असला पाहिजे, तमुकच तसा जगला पाहिजे या अहंकारानं कितीही तुमच्या संस्कृतीच्या मोठमोठ्या गप्पा तुम्ही मारत असाल, पण आमचं नागवलेपण मात्र तुम्हाला कधी झाकता आलं नाही. आम्हाला तुम्ही ते जगू दिलं नाही, अशी भावना ते व्यक्त करतात. दुसरा या कवितेतला जो आशयाचा भाग आहे की नाही, आशय सूत्र जे आहे ते असं आहे की सामाजिक विषमता आणि समकालीन वास्तवाचं चित्रण त्यांनी या कविता संग्रहामध्ये कसं केलेलं ते आपल्याला कळेल. की आशयाला पूरक असं नेमकं शब्दांचं सामर्थ्य त्यांच्याकडे, कवीकडे. त्या काळातली सामाजिक विषमता, त्या काळातलं सामाजिक वास्तव, या सगळ्यांचं परखडपणे रेखाटन त्र्यंबक सपकाळे यांनी केलेले आहे. आत्ताच मी जशी जी कविता सांगितली ना, नागवामी, याच कविता संग्रहातली, याच कवितेमधला दुसऱ्या काही ओळी जर बघितल्या तर कवी म्हणतो, नागड्या पहाडावर नागडे बाभूळ झाड, नागडी झोपडी त्यात नागड्या गाडग्या मडक्यात राहतो नागवामी. बघा काय पहाड आहे, डोंगर आहे, नागडा डोंगर. ज्या म्हणजे डोंगरावर सुद्धा आम्हाला तुम्ही नीट जगू दिलं नाही. जसं एखादा पहाड असावा, जसं एखादं बाभळीचं काठेरी झाड असावं, जसं तिथे एखादी झोपडी असावी, तिथं जरी राहायला गेलो आम्ही तरी आमचा गाडग्या मडक्यातला नागवाच संसार आहे हो. आम्हाला याचा अर्थ की तुम्ही गावात येऊ दिले नाही, माणसापाशी तुम्ही आम्हाला येऊच दिलं नाही, माणसासारखं तुम्ही आम्हाला जगूच दिलं नाही. असं म्हणताना कवीला एकच सांगायचंय की विषमतेचे चटके कसे बसलेले, हे विषमतेचं चित्रण त्यानं या कवितेमध्ये रेखाटलेले. समकालीन सामाजिक जी विषमता आहे, त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार आहे, अज्ञानामुळं आणि अंधकारामुळं या सगळ्या उच्चवर्णीय समाजाकडून दहशतीची जाणीव त्यांना जी मिळालेली, या सगळ्या कवितेमध्ये ती प्रकट झालेली. कुठल्याही प्रकारचा आधार नसल्यानं आपल्या जीवन वास्तवाचा संचार हा उघड्या नागडाच आहे. जन्माला आल्यापासून आम्हाला विषमतेचे, अन्यायाचे, अत्याचाराचे जे दुःख अनुभवायला आलं ना, ते दुःख त्र्यंबक सपकाळे यांनी आपल्या कवितेमधून व्यक्त केले. ते म्हणतात, हे संस्कृती प्रिय देशा, माझा नागडेपणा तुला कधी झाकताच आला नाही. मागे जसं सांगितलं तसं. म्हणजेच ही उपरोधिक मांडणी जी ना कवितेमध्ये, ही मांडणी सामाजिक विषमतेचं दर्शन घडवणारी आहे. त्यांनी अंगुलीमाल ही जी कविता आहे का नाही, याच्यामध्ये देखील विषमतेचं कसं दर्शन घडवलंय ते पहा. ते म्हणतात, नाथांचा जय जयकार करणारे पुष्कळच भेटले, दंग होते ते आपल्याच कीर्तनात, त्यांच्या अंतकरणात शिरला नाही माझा आक्रोश. बघा, अहो तुम्ही कीर्तन भजनाच्या रूपानं दंग झालात, पण आम्ही जे गावकुसाच्या बाहेर माणुसकीसाठी, माणूसपणासाठी तळमळत होतो, त्या तळमळण्याकडे, त्या आमच्या आक्रोशाकडे तुम्ही कधी बघितलंच नाही. हे दुःख जे आहे का नाही, हे दुःख सामाजिक भावनेचं जे दुःख आहे ना, हे दुःखाचं विषमतेचं चित्रण त्यांनी केलं. म्हणजे तुम्ही वेगळे कसं आहेत ना, आम्ही वेगळे, ही विषमता आहे. त्याचबरोबर या कवितेमधलं आशय सूत्र असं आहे की पुन्हा तिसरं की भोगलेल्या दुःखाचा आलेख मांडणारी ही कविता आहे. याविषयी डॉक्टर गंगाधर पानतावणे सर यांनी असं म्हटलेलं आहे की त्र्यंबक सपकाळे हे शब्दासाठी अडून बसत नाहीत,
अण्णाभाऊंच्या लेखनाप्रमाणे सपकाळे यांची कविता जीवन अनुभवातून जन्माला आलेली आहे. ती कल्पनेचे पंख लावून अंतरिक्षात विहार करीत नाही, तिला वास्तवाचं भान आहे. आणि म्हणून त्र्यंबक सपकाळे यांची कविता आशयानं प्रगल्भ आहे. पुष्कळदा ती गद्यरूपात जरी वाटत असली ना, ती रुक्ष वाटत नाही. कारण संवेदनशील मनाचा तो खरा आविष्कार वाटतो. खरा सच्चा अनुभव ती कविता, त्र्यंबक सपकाळे यांची कविता उत्कटतेनं मांडते. समाजाच्या प्रचंड दारुण अशा विकल अवस्थेचं चित्रण त्यांच्या कवितेमधून येतं. आणि म्हणून भोगलेल्या दुःखांचा आलेख ती मांडताना कविता समकालीन वास्तवाची, सामाजिक विषमतेची, अंतकरणाची स्पंदनं, त्यातल्या ठिणग्या ती कविता मांडते. आणि म्हणून ते म्हणतात, या गतिमान जगाचा हात पकडण्यासाठी धडपडत होतो. हात झिडकारले जात होते, मी पडत होतो. जग हसत होते, हसताना अंगुली निर्देश करीत होते. बघा, या गतिमान जगाचा, प्रगती साधण्यासाठी पळणाऱ्या ह्या जगात आम्ही तुमच्यासारखं प्रगतीसाठी कुणीतरी कुणाला हात दिला पाहिजे, कुणीतरी कुणाला माणुसकीचे हात दिले पाहिजे, कुणीतरी कुणाला माझं म्हणून जवळ घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय प्रगती होत नाही. आणि म्हणून आम्ही हात पकडण्यासाठी धडपडत हात पुढे करत होतो तुमच्यासोबत, तर तुम्ही आमचे हात झिडकारून टाकले. अरे अरे, तू आमचा नाहीस, तू बाजूला. मग आम्ही पडत होतो आणि आम्हाला तुच्छ लेखत असताना तुम्ही आम्हाला हसत होतात आणि हसताना अंगुली निर्देश करत होतात. हा हा, हीच ती शूद्र आहे, हीच ती दुःखात खितपत पडली पाहिजे. अशीच जणू तुमची जे अस्पृश्यता मानत होते अशा उच्चवर्णीयांची अशीच जणू भावना होती का इथलच्या प्रस्थापितांची. ही त्र्यंबक सपकाळे यांच्या कवितेतलं दुःख जे का नाही, हे सामाजिक विषमतेचा निर्देश करणारं दुःख आहे. आणि म्हणून त्र्यंबक सपकाळे यांनी स्वतःच्या पूर्वायुष्यात भोगलेलं दुःख असेल, त्यांनी केलेला संघर्ष असेल, किंवा अडीअडचणीच्या काळामध्ये त्यांच्या वाट्याला आलेलं जगणं असेल, या सगळ्यांना आपल्या कवितेतून ते शब्दरूप देतात. समकालीन त्या कालखंडात, जी त्या कालखंडात उभे, त्या कालखंडामधल्या दुःखाला ते वाचा फोडतात. आणि नुसती त्याच वेळेस त्या दुःखांना वाचा फोडत नाही, तर पूर्व कालखंडापासून आम्ही भोगत जगत आलेल्या दुःखाचं ते वर्णन करतात. कर्जमुक्तीसारख्या कवितेतून ते म्हणतात, आयुष्याची हुंडी आमच्या पूर्वजांनी गहाण टाकली. व्याजापायी खपल्या त्यांच्या कित्येक पिढ्या. बघा, आयुष्याची हुंडी आमच्या पूर्वजांनी गहाण टाकली. माणूस म्हणून आम्हाला जगू नच दिलं तुम्ही. आम्ही काय केलं? तुमच्याच पायथ्याशी पडून राहिलो ना. कित्येक पिढ्या पडून राहिलो, सांगावा देत राहिलो, गावकी करत राहिलो, गावकुसाच्या बाहेर राहिलो, उष्टावळ खात राहिलो. आयुष्य हेच जगलो ना आम्ही, हेच आमचं संचित, असं तुम्ही आम्हाला मानलं. आणि म्हणून अशासारख्या कवितेमधून अत्यंत परखड असा भाव त्यांनी व्यक्त केलेला आहे. वर्षानुवर्ष काय झालं, या प्रस्थापित समाजाकडून, सरंजाम वर्गाकडून उपेक्षित जगणं त्यांच्या वाट्याला आलं. सामान्य माणसावर होणारा अन्याय असेल, अत्याचार असेल, आणि त्यांच्या अज्ञानाचा घेतला जाणारा गैरफायदा असेल, हे सूत्र त्र्यंबक सपकाळे यांच्या कवितेमधून आपणाला जाणवताना दिसतं. हा दुःखभाव व्यक्त करताना ते म्हणतात, माझ्याच दुःखाच्या भाराने वाकलेला मी, असे म्हणत आयुष्यभर क्षणोक्षणी सामान्य माणसाच्या दुःखाचं, त्यांच्या अवहेलनेचं चित्र ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात. दिवाना या कवितेतून विशेषतः हे व्यक्त झालेलं दिसतं. दुःख व्यक्त करताना मी जगलो पाहिजे, यांच्या दुःखासाठी जगलो पाहिजे, असंही ते म्हणतात. नुसतं ते स्वतः एकट्या जीवनाचं दुःख सांगत नाहीत, आपल्या संबंध जात वर्गाचं दुःख सांगतात, भोगलेल्या
दुःखात व्यथित असलेल्या माणसांचं प्रतिनिधित्व करतात आणि मी संपून चालणार नाही, मी जगलो पाहिजे, ह्यांचं दुःख वेशीवर टांगण्यासाठी जगलं पाहिजे, या दुःखाची जाणीव समाजाला करून देण्यासाठी मी जगलो पाहिजे, अशा प्रकारची भावना ते या कवितेमध्ये मांडतात. अशा अनेक प्रकारची आशयसूत्र त्यांच्या कवितेमध्ये आहेत. काही आशयसूत्राचा भाग मी उद्याच्या तासाला तुम्हाला सांगतो. आपण इथं थांबूया. ठीक आहे.